नमस्कार, मी रोहन सतीश उर्सर, DB उर्सर अँड ग्रँडसन्स आणि सिओन ॲग्रिकल्चरला रिप्रेझेंट करतो आहे. ह्याची सुरुवात अशी झाली की या वर्षी भारतातून पहिलं डेलिगेशन न्यूझीलंडला गेलं होतं. ते फंड केलं होतं एशिया न्यूझीलंड फाउंडेशनने आणि त्याच्या मागे उद्देश एकच होता की भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमधला व्यापार कसा वाढवता येईल. आणि त्या 8 लोकांमध्ये माझा एक समावेश केलेला होता. आणि त्या तिकडे गेलेला असताना 15 दिवस मी तिकडे होतो आणि त्या 15 दिवसात मला बऱ्याचशा ॲपल ऑर्चर्ड्स म्हणजे ॲपल ग्रोवर्स आहेत तिकडचे शेतकरी आहेत त्यांना मला व्हिजिट करता आलं. आणि मला सांगायला एक खरंच अभिमान वाटेल की जे भारतीय कल्चर आहे, आपण म्हणतो जे कल्चर ट्रेडिशन जे भारताचं आहे, सिमिलर वेवर न्यूझीलंडही आज मोठ्या प्रमाणात कल्चर आणि ट्रेडिशनवर डिपेंड आहे. जसं आपली कल्चर ट्रेडिशन आहे तसं त्यांचं पण मावरी समाज आज फार मोठ्या प्रमाणात तिथं अस्तित्व त्यांचं आहे. आणि आय थिंक हा जो कनेक्शन आहे ते आम्हाला चांगलं तिथं समजवलं गेलं. आणि भारतात आल्यावर आम्ही ठरवलं की आपल्याला नवीन प्रोडक्ट भारतात आणणं गरजेचं आहे. तर बाकीचे क्वीन ॲपल असतील, रोज ॲपल असतील, किवी असेल, ह्याचं मोठ्या प्रमाणात भारतात ऑलरेडी इम्पोर्ट होतो आहे. पण एक नवीन व्हरायटी आम्ही शोधत होतो आणि ते आमचे जे पार्टनर आहेत बेझले एक्सपोर्ट, त्या बेझले एक्सपोर्टकडून आम्हाला ही नवीन व्हरायटी सापडली रूश ॲपलची. आणि ह्याची खासियत हेच आहे की ह्याचा कलर ब्राईट रेड आहे, स्वीटनेस एकदम हाय ब्रिक्स आहे आणि क्रंची ॲपल आहे. सो भारतीयांची जी टेस्टची आवड आहे ॲपलच्या बद्दल ती परफेक्ट लॉक होतं आहे. आणि मला वाटतं की हे ॲपल आज आम्ही जसं म्हटलं की हा कंटेनर आला आहे, साधारण 21,000 किलो एक कंटेनर ॲपल आलेला आहे. आणि कंटेनर खाली व्हायच्या आधीच म्हणजे अनलोड व्हायच्या आधीच तो सोल्ड आऊट झालेला आहे. ह्याचंच एक कारण दुसरं पण आहे की आज आत्ता मार्केटमध्ये सद्यस्थितीला आपल्या भारताचा जो अभिमान आहे शिमला आणि काश्मीरचे ॲपल, त्याच्याबरोबरच न्यूझीलंडचे ॲपल, हे 3च ॲपल आता बाजारात दाखल झालेले आहेत. आणि या 3 ॲपल्समध्ये संपूर्ण भारताची कॅपॅसिटी मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपण कमी पडतो आहे या अनुषंगाने आम्ही आता आमच्या पार्टनर्सबरोबर पण बोलतो आहे की हा आपल्याला व्हॉल्यूम पुढच्या वर्षात कसा वाढवता येईल. आणि जेणेकरून की भारताचं शिमला आणि काश्मीर तिकडच्या ॲपल ग्रोवर्सला पण तिकडचं प्लांट अँड फूड रिसर्च सेंटर जे आहे ते सपोर्ट करते नवीन व्हरायटी ग्रो करायला. सो आय थिंक हा ट्रेड खरंच मोठ्या लेवलवर जातो आहे. आणि मी ह्याचे आभार मानेल आदरणीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदी साहेबांचं आणि आदरणीय पंतप्रधान न्यूझीलंडचे क्रिस्टोफर लक्सन सरांचं की त्यांनी जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या वेळेला त्यांची जी चर्चा झाली त्याचे बेस ॲग्रिकल्चर होता. आणि या ॲग्रिकल्चरचा बेस घेऊन आज आम्ही 6व्या महिन्यातच नवीन व्हरायटी इंडियात आणायला चालू केलेलं आहे. इंडियातल्या काही गोष्टी तिकडे जायला आता तयार आहेत. सो हे एक मोठ्या प्रमाणात कोऑपरेशन चालू होतं हे मला दिसतं याच्यात. रूश साधारण न्यूझीलंड ॲपलचं सीझन चालू होतो मार्च महिन्यापासून. सो मार्च, एप्रिल, मे आणि जून ह्या दरम्यान न्यूझीलंडचे ॲपल कंटिन्यू बाजारात असतात. यावर्षी त्याची एक वेगळं आपण बघताय की आज सप्टेंबर आलेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातही नवीन व्हरायटी आज दाखल झालेली आहे. सो हा सीझन पण आता एक्सटेंड होत चालला आहे. ह्याचा अर्थ एकच होतो की न्यूझीलंडचे जे शेतकरी आहेत, तिकडच्या ज्या कंपन्या आहेत, त्यांचा मोठा विश्वास आज भारतावर आलेला आहे. भारताचं मार्केट त्यांनी ओळखलेलं आहे आणि मला वाटतं हा व्यापार इथून पुढे त्याच पटीत वाढत जाणार आहे. किमतीत साधारण नक्कीच फरक पडतो, कारण की आज महत्त्वाचा जो भाग आहे कस्टम ड्युटी जी आपण म्हणतो ती साधारण 50-55% आपल्याला कस्टम ड्युटी याच्यात भरावी लागते आयात केलेल्या ॲपल्सवर. आणि भारतीय ॲपल आपल्याला आपल्या धर्तीतले असल्यामुळे आपल्याला ते दरामध्ये कमी व्यवस्थित परवडतात. पण माझं एक ह्याच्यात महत्त्वाचा भाग हा आहे की भारताच्या आपण इकोसिस्टीममध्ये जर बघितलं तर सर्व स्तरातल्या लोकांना ॲपल खायला आज मिळतात. आणि मला वाटतं कोरोनाच्या काळानंतर ॲपलचं आणि फ्रूटचं सेवनही वाढत चाललेलं आहे. सो त्या अनुषंगाने मला असं दिसतंय की प्रत्येक स्तरातल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी व्हरायटी अवेलेबल झालेली आहे. आणि आय थिंक ही एक मोठी अचिव्हमेंट आहे भारताची पण की वर्षभर आपण आज ॲपल आपल्या ग्राहकांनाही देऊ शकतोय. चवीला अतिशय गोड, क्रंची आणि स्वीटनेस त्याचा फार चांगला आहे. आणि कलर डार्क रेड आहे. आणि आय थिंक हे सगळे पॉईंट भारतीय कस्टमरला टिक करतात.